फडणवीसांच्या पुढाकारानं माढ्यातल्या बंडाची चर्चा थंड झाल्याचं बोललं जातंय। महादेव जानकरांनी युतीकडून लढणार आहेत आणि रामराजे निंबाळकरांची भूमिका मवाळ झाल्याचं बोललं जातंय। तर आता धैर्यशील मोहिते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माढा लोकसभेतील महायुतीतला सारा वाद देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानं शमल्याचं दिसतंय। अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर भाजपचे उमेदवार रणजित सिंह यांच्या विरोधात होते। कोणत्याही स्थितीत त्यांना उमेदवारी न मिळू देण्याचा इशारा रामराजेंनी दिला होता। मात्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत एक बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर रामराजेंचा सूर बदलल्याचं चित्र आहे। संजय बाबांना मिळवायची जीवाची परिकष्टा मी करणार आहे आणि नाहीच मिळालं तर यालाही मिळवून देणार नाही। काय झालं तरी मिळवून देत नाही। त्याला कुठं जायचंय तिथं जा आणि गेलाच तर अजून 1 महिन्याने बोलीन काय करायचं। शांडव झाली जुन्या लोकांना आपण काय केलं होतं ते आठवा, तेच करायला लागणार आहे। आतापर्यंत आम्हाला तर काहीच कळत नाही, कुठल्या पक्षाला कुठले पंख लावली, कोण कुठे गेले, काय आमच्या डोक्याच्या बाहेरचं राजकारण आहे। त्या कमळाच्या फुलामध्ये संध्याकाळी जर भुंगा गेला तर त्याला सुट्टी नसती, तो मृत्यू असतो। तर तुम्ही कमळाच्या फुलामध्ये जाऊन आपला तालुका काय करायचा हे तुमच्याच हातात आहे। तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा, तुमच्या मागे आम्ही आहे, परंतु कमळाच्या फुलामध्ये भुंगा अडकवून देऊ नका, हे आमचं महत्त्वाचं आहे। त्यामुळे महाराज साहेब तुम्ही योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा करतो, पण स्पष्ट सांगतो, भले तुम्ही चपलीनं मारा आम्हाला, पण आम्ही काम करणार नाही। आज तारीख किती आहे? आज संध्याकाळी, आज जर तुम्ही निर्णय घेतला ना तर आज दिवाळी होईल का नाही सांगा। आपण सांगताय की कार्यकर्त्यांची भूमिका, ही भूमिका मला तिथं मांडायची आहे। कार्यकर्त्यांना पटणारी भूमिका तिथं मांडा। तर कार्यकर्ता आता आपल्या हातात राहिलेला नाही, हे सुद्धा मला अत्यंत नम्रपणे आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे। उगाच भावनेच्या भरात तुतारी धरू, मशाल धरू, शिट्टी धरू, अजून काय धरू, या भानगडीत चालणार नाही। काय करायचं हा निर्णय माझा स्वतःचा आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की तुतारी हाताशी घ्या, त्याप्रमाणे सगळ्यांनी हात वर करून सांगा की रामराजे तुमचा जो निर्णय राहील त्याच्याबरोबर आम्ही राहू। दुसरीकडे आठवड्याभरापूर्वीच रासपचे महादेव जानकर भाजप विरोधात लढण्याचा इशारा देत होते। दरम्यानच्या काळात शरद पवारांच्या भेटीगाठीनं ते महायुतीची साथ सोडून मवियात जाण्याच्याही चर्चा रंगल्या। मात्र काल अचानक जानकर वर्षा बंगल्यावर प्रकटले आणि जानकरांच्या बंडाची तलवार उपसण्याआधीच मॅन झाली। पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना मी सांगू इच्छितो, विश्वास ठेवा। दुसऱ्याचं झेंडे घेऊन आमदार तुमच्याकडे येतील, प्रत्येक समाजाचं बुजगाव नाही, तुम्हाला उल्लू बनवाल, त्यांच्यापासून सावध राहा। मी बुजगावणं म्हणून कधी आलो नाही, तुम्हाला मत मागण्यासाठी येणार नाही, स्वाभिमान देण्यासाठीच मी तुमच्याकडे येईल। आदरणीय प्रसादजी लाड यांच्याबरोबर मीटिंग झाल्यानंतर महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा त्यांनी समावेश केलेला आहे आणि त्यांनी एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला द्यायची। रवी लवेकर, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।